आणि यावेळेला एक मोठी बातमी औरंगाबादमधून आमदार अब्दुल सत्तार हे रावसाहेब दानवेंच्या भेटीला गेलेत। रावसाहेब दानवे सध्या आजारी आहेत आणि त्यांची अब्दुल सत्तार यांनी भेट घेतली। औरंगाबादच्या सिग्मा हॉस्पिटलमध्ये रावसाहेब दानवे ऍडमिट असून गेल्या 2 दिवसांपासून ते आजारी आहेत आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवेंची भेट घेतली। काँग्रेसचं तिकीट न मिळाल्यामुळे अब्दुल सत्तार नाराज आहेत आणि त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतलाय। मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे गेल्या 2 दिवसांपासून आजारी आहेत आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना त्यांची भेट घेण्यासाठी अब्दुल सत्तार हे सिग्मा हॉस्पिटलमध्ये गेले होते। या संदर्भातली माहिती घेऊयात। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईनवरती। दत्ता, काय माहिती याबाबत? श्वेता, खरं तर अब्दुल सत्तार हे काँग्रेसचे बंडखोर आमदार आहेत आणि त्यांची भाजपशी जवळीक वाढत आहे अशा बातम्या यापूर्वी आलेल्या आहेत। परंतु आज पुन्हा एकदा अब्दुल सत्तार हे रावसाहेब दानवे यांची भेट घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत। रावसाहेब दानवे हे गेल्या 2 दिवसापासून औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। ऊन लागल्यामुळे रावसाहेब दानवे यांना ताप आला होता आणि त्यामुळे त्यांना ऍडमिट करण्यात आलं होतं आणि आज त्यांचा दुसरा दिवस आहे। अब्दुल सत्तार त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। खरं तर ही आजारी व्यक्तीला भेटण्यासाठी जरी अब्दुल सत्तार आले असले तरी सुद्धा अशा कुठल्या ना कुठल्या निमित्तांमुळे अब्दुल सत्तार यांचे रावसाहेब दानवे यांच्याशी जवळीक वाढत आहे। त्यामुळे अब्दुल सत्तार हे भाजपच्या वाटेवर आहेत की काय अशी सुद्धा यातून संकेत मिळत आहेत। बिलकुल, धन्यवाद दत्ता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार हे अपक्षाचा निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आणि रावसाहेब दानवे अर्थात भाजपशी जवळीक त्यांची वाढत चालली आहे आणि त्यातच अब्दुल सत्तार रावसाहेब दानवेंच्या भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।